नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। आपण आपल्या मागच्या भागामध्ये अनुवंशिकता व उत्क्रांती आणि त्यामध्ये होणारे जे वेगवेगळे बदल आहेत मित्रांनो, अनुवंशिकता व अनुवंशिक बदल यांचा आपण काय केला, अभ्यास केला। त्याचप्रमाणे प्रतिलेखन म्हणजे काय, भाषांतरण व स्थानांतरण म्हणजे काय, त्यालाच आपण ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन असे म्हणतो। त्याचा आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये अभ्यास केला। त्याचप्रमाणे DNA डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड, RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड, त्याला त्यामध्ये RNA आणि mRNA म्हणजे मॅसेंजर RNA म्हणतो आपण मित्रांनो। मॅसेंजर म्हणजे पाठवणारा, माहिती पाठवणारा, आणि tRNA ट्रान्सफर करणारा जो आहे, या संदर्भात आपण अभ्यास केला। आज आपल्याला उत्क्रांती म्हणजे काय ते पाहायचं आहे। आणि उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे, बऱ्याचदा आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये तो सिद्धांत विचारला जातो। तर प्रथमतः उत्क्रांती म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे। तर आपण पाहूया उत्क्रांती म्हणजे नक्की काय असतं। पहा, तुमच्या समोर आहे उत्क्रांती म्हणजे इव्हॉल्यूशन। थोडक्यात इव्हॉल्यूशन म्हणजे काय मित्रांनो, तर त्यालाच आपण निर्मिती असे म्हणतो। पहा, तर पाहूया काय दिलेलं आहे। उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय। पहा, ज्याप्रमाणे अनेक प्रकारच्या उत्क्रांती आपल्याला जगभरात पाहायला मिळतात, म्हणजेच उत्क्रांती म्हणजे काय, तर सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा जो क्रमिक बदल असतो, त्या क्रमिक बदलालाच काय म्हणतात मित्रांनो, उत्क्रांती असे म्हणतात। तुम्हाला प्रश्न असू शकतो, उत्क्रांती म्हणजे काय, तर सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा जो क्रमिक बदल आहे, त्या क्रमिक बदलालाच आपण उत्क्रांती असे म्हणतो। पहा, ही प्रक्रिया अत्यंत सावकाश व जीवांचा विकास साधणारी असते। अंतराळातील ग्रह ताऱ्यापासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक असते। पहा, तर काय म्हटलेलं आहे, अंतराळातील ग्रह ताऱ्यापासून म्हणजे ग्रह ताऱ्यांचा सुद्धा अभ्यास त्याच्यामध्ये असतो उत्क्रांतीमध्ये। त्याच्यामध्ये सुद्धा आजही आपण पाहिलं मित्रांनो, तर ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स हे आपल्या ग्रह आणि ताऱ्यांचा अभ्यास करणारं जे एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये आजही अनेक प्रकारचे आपले जे वैज्ञानिक आहे, सायंटिस्ट आहे, ते मोठ्या प्रमाणावरती अभ्यास करताना आपल्याला पाहायला भेटतात। म्हणजेच अंतराळातील ग्रह ताऱ्यापासून पृथ्वीवर असलेल्या जीवसृष्टीतील बदलांपर्यंतच्या अनेक टप्प्यांचा विचार उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणे आवश्यक आहे। तर पहा, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात, ती प्रक्रिया म्हणजे उत्क्रांती। पहा मित्रांनो, तर उत्क्रांती म्हणजे काय सांगितलेलं आहे, नैसर्गिक निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या वर्गाच्या, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्ग आहेत, आणि त्याच्या वर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये अनेक पिढ्यांपर्यंत बदल घडण्याच्या ज्या प्रक्रियेमुळे अखेर नव्या जीवजाती निर्माण होतात। आपल्याला माहिती असेल, आदी मानव आणि आजचा मानव याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फरक असल्याचं जाणवतं। मग जो आदी मानव होता तो कसा होता आणि आजचा मानव कसा आहे, याचं जर आपण विश्लेषण केलं तर त्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे बदल झाल्याचं पाहून येतं। म्हणजे आदिमानवाचा जो जीवनक्रम होता, तो कंदमुळे खाऊन जगत होता, आणि त्याचं जे राहण्याचं किंवा राहणीमान होतं मित्रांनो, ते वेगवेगळ्या प्रकारचं होतं। गुहांमध्ये तो राहत होता। परंतु आजच्या ज्या मानवाचं जर आपण पाहिलं, तर त्याचं जे राहणीमान आहे, चांगल्या प्रकारे तो राहतो। त्यावेळेसचा जो आदिमानव होता, तो आदिमानव कच्ची जी कंदमुळं असेल किंवा कच्चा जो भाजीपाला असेल, तो त्यावेळेसला खात असायचा किंवा मांस खात असायचा, कच्चे मांस। परंतु आजचा जो मानव आहे मित्रांनो, वेगवेगळ्या भाज्या तो शिजवून खात आहे। म्हणजे ही झालेली एक प्रकारची उत्क्रांती आपल्याला पाहायला भेटते। त्याचप्रमाणे पुढे म्हटलेलं आहे, पहा, सुमारे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते। म्हणजे सुमारे किती वर्षापूर्वी, 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन नव्हते। सुरुवातीला
अत्यंत साधी मूलद्रव्ये असावीत आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे तयार झाली असावीत. त्यापासून हळूहळू गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी की प्रथिने आणि केंद्रकाम्ले तयार झाली असावीत. अशा निरनिराळ्या प्रकारच्या सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झाल्या असाव्यात. पहा, आणि काय तयार झालेल्या असाव्या? मूळ स्वरूपाच्या प्राचीन पेशी तयार झालेल्या असाव्यात. आणि त्या कशा झाल्या असाव्यात? तर तुम्हाला सांगितलेलं आहे, पूर्वी त्यावेळेसला खूप कमी प्रमाणावरती त्यावेळेसला असेंद्रिय किंवा सेंद्रिय घटक होते, परंतु आज जर पाहिलं तर मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारची गुंतागुंतीची सेंद्रिय संयुगे जशी प्रथिने आणि केंद्राम्ले या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, केंद्रकाम्ले आणि प्रथिने आपल्याला तयार झाल्याचे आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे एक प्रकारची उत्क्रांती झाल्याचं आपल्याला दिसून येते. आजूबाजूच्या रसायनांचे भक्षण करून त्यांची संख्या वाढू लागली असेल, पेशींमध्ये थोडेफार फरक असतील आणि नैसर्गिक निवडीच्या तत्वानुसार काहींची चांगली वाढ झाली असेल, तर जे सजीव सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले नाहीत त्यांचा नाश झाला असावा. पहा, म्हणजे काही सजीव असे होते की त्यांनी सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेतलं नाही, म्हणून त्यांचा नाश झाल्याचं आपल्याला पाहायला भेटलं. मग हे कशामुळं होतं? तर त्यावेळेसचे जे घटक होते त्यावेळेचे घटक वेगळे होते आणि आजचे घटक वेगळे आहेत. आणि या घटकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला मिश्रण झाल्याचं पाहायला भेटतं. खरं तर पाहिलं तर पूर्वीचा जो आदिमानव होता मित्रांनो, त्याचं जर आयुर्मान पाहिलं तर साधारणतः 80 जास्त वयाचा माणूस त्यावेळेसला जगत होता. साधारणतः आपण जर पाहिलं तर त्यावेळेसचा मानवाचे वय हे 100 आहे किंवा साधारणतः जो आयुर्मानाचा जो कालावधी होता तो 100 वर्ष होता. परंतु आजच्या मानवाच्या आयुर्मानाचा कालावधी जर पाहिला असेल तर साधारणतः आपल्याला 40-50-60च्या दरम्यान त्यांच्या वयाचा आयुर्मान कालावधी आपल्याला पाहायला भेटतो. हे सर्व जे बदल झालेले आहे ते सेंद्रिय आणि असेंद्रिय पदार्थांमध्ये जे वेगवेगळे प्रकारचे मिश्रण आपल्याला मिसळल्याचं पाहायला भेटतं, त्यातून हे सर्व बदल झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. पहा, त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो, तर आज मितीला पृथ्वी तलावर वनस्पती व प्राण्यांच्या कोट्यावधी प्रजाती आहेत. त्यांच्यात आकार, जटिलता यांची विविधता आहेत. प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा, पॅरामेशियम पासून ते महाकाय देवमासा आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळतो. म्हणजे काय पाहायला भेटतं आपल्याला? प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बदल पाहायला भेटतात. आणि ते कसे पाहायला भेटतात? तर प्राण्यांमध्ये सूक्ष्म एकपेशीय अमिबा आणि पॅरामेशियमपासून ते महाकाय देवमासा पहा आणि मानव असा त्यांचा विस्तार आढळतो. पहा, म्हणजे सुरुवातीला काय होतं तर अशा रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटत होतं. तर ते या छोट्या गोष्टींपासून तर अगदी देवमासा आणि आदिमानव म्हणजे मानव असा त्यांचा विस्तार झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. पहा, तर वनस्पतीमध्ये काय पाहायला भेटतं? एक पेशीय क्लोरेलापासून विस्तीर्ण वडाच्या झाडापर्यंत अनेकविध वनस्पतींच्या जाती पृथ्वीवर आढळतात. म्हणजे अगदी एक पेशीय क्लोरेलापासून म्हटलं तर त्यासारख्या वनस्पती आहे. तर वडाच्या झाडासारखं म्हणजे वडाचं झाड पाहिलं तर खूप उंच प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्या ज्या फांद्या असतील मित्रांनो त्या मोठ्या प्रमाणावरती प्रसारित झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. तर त्यांनी म्हटलेलं आहे, पहा, पृथ्वीवरील सर्व ठिकाणी विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांपर्यंत सजीवांचे अस्तित्व आढळते. हवा, पाणी, जमीन, खडक अशा सर्व ठिकाणी सजीव आहेत. अति प्राचीन काळापासून मानवाला या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला व त्यात एवढी विविधता कुठून आली असावी याबाबत उत्सुकता आहे. सजीवांचा उगम व विकास याविषयीच्या विविध उपपत्ती आजवर मांडल्या गेल्या. यापैकी सजीवांची उत्क्रांती अथवा सजीवांचा क्रमविकास हा सिद्धांत सर्वसामान्य आहे किंवा सर्वमान्य आहे असं म्हटलेलं आहे. पहा, तर सर्वमान्य करणारा जो विकास आहे मित्रांनो तो कोणता आहे? तर सजीवांची उत्क्रांती, त्यालाच आपण सजीवांचा क्रमविकास असे म्हणतो. तर हा सजीवांचा क्रमविकास कसा झालेला आपल्याला पाहायला भेटतो? तर वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, अगदी साध्या गोष्टींपासून मानवामध्ये होणारे जे वेगवेगळे बदल आहेत मित्रांनो, त्या बदलांचा अभ्यास आपल्याला या उत्क्रांतीमध्ये किंवा सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये पाहायला भेटतो. तर या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे पहा की वेगवेगळ्या प्रकारचे बदल कशा पद्धतीने घडलेले आहे. पहा, इतिहासात डोकावताना काही संकल्पना तुमच्या समोर दाखवलेल्या आहेत. त्यामधील संकल्पना आपण पाहूयात.
जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल अनेक धर्मवेत्ते व तत्त्ववेत्त्यांनी आपापली बाजू लिहून ठेवली आहे. भारतीय, चिनी, रोमन, ग्रीक अशा सर्वच संस्कृतीमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल गहन विचार झालेला दिसतो. ग्रह, तारे, पंचमहाभूते, सजीव सृष्टी इत्यादींबद्दल विविध प्रकारची माहिती त्या त्या संस्कृतीने काव्य, कथा वा ग्रंथरूपाने नोंदवलेली दिसते. पहा, आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते आणि ती त्या त्या सृष्टीने किंवा त्या त्या घटकांवरती असणारी आधारित माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते मित्रांनो. पहा, आणि ह्या सर्व गोष्टी डोकावताना आपल्याला इतिहासात डोकावताना पाहायला भेटतात. पहा, तर पुढे पाहूया. उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे, ज्या सिद्धांतावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की कशा पद्धतीने ती जी थेरी सांगितली आहे, थेरी ऑफ इव्हॉल्युशन म्हणतो. इव्हॉल्युशन म्हणजेच उत्क्रांती म्हटलेलं गेलेलं आहे. पहा, तर ही थेरी कशा पद्धतीने आहे किंवा ती थेरी कशी मांडलेली आहे यावर तुम्हाला प्रश्न असू शकतो. म्हणजे कशा पद्धतीने मानवामध्ये बदल झाले त्याचा यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर पाहूयात उत्क्रांतीचा सिद्धांत काय सांगतो. या सिद्धांतानुसार पहिला सजीव पदार्थ त्याला जीवद्रव्य असे म्हटलेलं आहे. पहा, पहिला सजीव पदार्थ पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. तर पहा मित्रांनो, कुठे निर्माण झाला? सर्वात पहिला सजीव पदार्थ तर समुद्रात निर्माण झालेला आपल्याला पाहायला भेटतो. काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली. या एकपेशीय सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. पहा, आणि काय झालं मित्रांनो, हा जो एक सजीव निर्माण झाला तो कुठे निर्माण झाला? तर पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला. आणि काळाच्या ओघात हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली. म्हणजे एका सजीवापासून अनेक सजीवांची त्या ठिकाणी आपल्याला निर्मिती झाल्याचं पाहायला भेटतं. आणि त्यानंतर व त्यापासून अधिक मोठे व अधिक जटिल सजीव विकसित झाले. हे सर्व बदल हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत राहिले. या विकासाचा कायापालट साधारणतः जवळपास 300 कोटी वर्षांचा आहे. सजीवातील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले जाते. जी संघटनात्मक उत्क्रांती आहे. भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. काय म्हटलेलं आहे? पहा, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणजे खरं तर 300 वर्ष जवळपास कायापालट होण्यासाठी किंवा एका समुद्रामध्ये तयार झालेला एक जो जीवद्रव्य आहे, त्या जीवद्रव्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे जीव मोठ्या प्रमाणावरती तयार झाले आणि हा कायापालट घडण्यासाठी साधारणतः 300 वर्ष लागले. तर त्या ठिकाणी सजीवामधील बदल व विकास हा सर्वव्यापी सर्व अंगांनी होत गेला व यातूनच अनेक प्रकारचे सजीव काय आले मित्रांनो? अस्तित्वात आले. यामुळेच या सर्व प्रक्रियेचा क्रमविकास अथवा उत्क्रांती म्हटले गेलेले आहे आणि त्यालाच काय म्हटलेलं गेलेलं आहे? उत्क्रांती असे म्हटलेलं गेलेलं आहे. आणि जी संघटनात्मक उत्क्रांती आहे, भिन्न रचना व कार्य. पहा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक सजीवाची रचना कशी पाहायला भेटते आपल्याला? भिन्न रचना व कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय. म्हणजे पूर्वीचे जे होते, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आदिमानव आणि आजचा मानव याच्यामध्ये आपल्याला फार साम्य असल्याचं पाहायला भेटतं. किंवा जो पूर्वीचा जो मानव होता, आपल्याला माहीत आहे की त्या पूर्वीच्या ज्या मानवाचं रूप होतं ते साधारणतः एका माकडाच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला भेटत होतं. आणि त्यापासून त्याच्यामध्ये होणारी जी उत्क्रांती आहे मित्रांनो, ती उत्क्रांती आपल्याला पाहायला भेटते. तर पाहूया, याच उत्क्रांतीचा महत्त्वाचा भाग आपल्या पुढच्या पानावरती सुद्धा दिलेला आहे. त्याचे काही पुरावे आहेत आणि ते पुरावे कसे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. ती उत्क्रांती कशी झाली? म्हणजे समुद्रात तयार झालेला एखादा छोटासा सजीव आणि त्या सजीवामध्ये झालेले बदल, ती आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उत्क्रांती झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. पहा, आता हे उत्क्रांतीचे पुरावे काय आहेत मित्रांनो? त्यालाच आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन असे म्हणतो. एव्हिडन्स म्हणजे काय? तर पुरावे, आपण त्याला असे म्हटले गेलेलं आहे. पहा, उत्क्रांतीचे पुरावे सांगितलेले आहेत. आता हे पुरावे कोणते आहेत ते पाहूयात. पहा, वरील सिद्धांताचा एकत्रित विचार केल्यास आपण असे म्हणू शकतो की उत्क्रांती ही सातत्याने होत राहणाऱ्या बदलांची अखंड प्रक्रिया आहे. पण ते सिद्ध करण्यासाठी पुराव्याची गरज आहे. वरील सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. हे पुरावे पुढील प्रमाणे आहेत. आता ते पुरावे कोणते आहेत मित्रांनो? त्याचं पुष्ट्यर्थ करण्यासाठी
किंवा त्याचा पुरावा देण्यासाठी, तर ते बाह्यरूपी काही पुरावे आहेत, काही अंतरूपी पुरावे आहेत पहा. त्यातीलच बाह्यरूपी पुरावे पाहूया. त्यालाच आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. तर ते कोणते आहेत? तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा. पुढील कृती दिलेली आहे तुम्हाला आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे? पुढील चित्रांचे निरीक्षण करून वनस्पतींच्या चित्रात व प्राण्यांच्या चित्रात कोणती साम्य आढळतात याची नोंद करा. तर पहा बरं मित्रांनो, जर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर कुत्र्यांची जी चित्र आहे आणि तुम्हाला काही फळांची किंवा ज्या वनस्पती दिलेल्या आहेत त्यांची चित्रांचं तुम्हाला तुलना करायला किंवा कंपॅरिझन करायला सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये पहा बरं, प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या तसेच कानांची रचना, अंगावरील दाट केस इत्यादी समान वैशिष्ट्य प्राण्यांत आढळतात. तर पानाचा आकार, शिराविन्यास, पर्णदेठ, पानाची रचना इत्यादी समान वैशिष्ट्ये वनस्पतीत आढळतात. तर प्राण्यामध्ये काय आढळतं मित्रांनो? तर त्यांच्या डोळ्यांचे स्थान आपल्याला माहिती असेल. या ठिकाणी डोळ्यांचे स्थान दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या तोंडाची रचना, याप्रमाणे त्यांच्या तोंडाची रचना पहा, जर पाहिलं तर अशा पद्धतीने त्यांच्या तोंडाची रचना आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या नाकपुड्या जर पाहिल्या तर तुम्हाला या ठिकाणी नाकपुड्यासुद्धा पाहायला भेटतील. त्याचप्रमाणे अनेक आहे त्यांच्या अंगावरती असणारी ही जी देठ केस आहे ते दाट केस असतील पहा. त्याचप्रमाणे त्यांच्या कानांची रचनासुद्धा पहा, 2 कान तुम्हाला पाहायला भेटतात पहा. म्हणजे अशा प्रकारे त्यांची जी रचना जर पाहिली त्यांच्यामध्ये असणारं साम्य आपल्याला पाहायला भेटतं. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर या ठिकाणी सुद्धा पानांची रचना असेल, देठाची रचना असेल, फळांची रचना असेल मित्रांनो, ती आपल्याला कोणाचं साम्य पाहायला भेटतं? तर वनस्पतींचं. त्यामध्ये पर्णदेठ आहे, पानाची रचना, शिराविन्यास किंवा पानाचा आकार यासारखे साम्यता आपल्याला या वनस्पतीमध्ये काय होते मित्रांनो? पाहायला भेटते. यामुळेच त्यांचा उगम समान आहे व ते एकाच पूर्वजापासून उत्क्रांत झाले असावेत हे सिद्ध होते. म्हणजे त्यांची उत्क्रांती एकापासून झालेली आहे. म्हणजे भलेही ते दिसताना आपल्याला वेगवेगळे दिसतात. म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर हे चिक्कूचं झाड असेल, हे आंब्याचं झाड असेल, हे चिक्कूचं झाड असेल आणि हे मोसंबी किंवा पेरूचं झाड असेल. तर फळांना फक्त नावं देण्यात आली, परंतु त्यांची जी उत्क्रांती झालेली आहे ती उत्क्रांती एकाच प्रकारच्या झाडापासून झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. आणि प्राण्यांमध्ये सुद्धा पहा मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने साम्य पाहायला भेटतं पहा. त्याचप्रमाणे आजही तुम्हाला साधं आणि एकदम सिंपल उदाहरण द्यायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर वेगवेगळ्या देशातील तुम्ही जर माणसांचा चेहरा पाहिला मित्रांनो, तर प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये सुद्धा वेगवेगळे बदल आपल्याला पाहायला भेटतात. उदाहरणार्थ भारताचे असतील, श्रीलंकेचे असतील किंवा वेस्ट इंडिज असेल किंवा इतर ऑस्ट्रेलियासारख्या देशातील जर आपण नागरिक घेतले तर त्यांच्या वागण्यामध्ये किंवा त्यांच्या बिहेवियरमध्ये, त्यांच्या शरीरयष्टीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा बदल असल्याचा आपल्याला जाणून येतं किंवा आपल्याला पाहायला भेटतो. हे काय आहे? म्हणजे याचा अर्थ ते वेगळ्या देशात आहे म्हणून ते वेगळे आहेत का? नाही. तर खरं तर सर्व देशांचे किंवा जगभरातील जे सर्व मानव आहेत, जे सजीव आहेत, त्यांचा जन्म एका छोट्याशा सजीवापासून त्या ठिकाणी उत्क्रांती होऊन झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतं पहा. तर त्याची उदाहरणं किंवा शास्त्रीय पुरावे दिलेले आहेत पहा. शरीरशास्त्रीय पुरावे म्हटलेलं आहे. ते काय आहेत पुरावे ते पाहूया पहा. या ठिकाणी तुम्हाला शरीरशास्त्रीय पुरावे दाखवलेले आहेत. तर काय आहे ते पुरावे? तर आपण पाहिलं तर अस्थिमय रचना कशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते पहा. त्यांचे हात पाय असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टींची आपल्याला साम्यता त्या ठिकाणी पाहायला भेटते. तर मानवाचा हात पहा, अशा पद्धतीने ती मानवाच्या हाडांचा सापळा आपल्याला पाहायला भेटतो हाताचा. आणि त्या हाताचा आकार जर पाहिला मित्रांनो तर या अशा पद्धतीने त्याच्यामध्ये हाडे एकमेकांना जॉईंट केलेली असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. त्याचप्रमाणे बैलाचा पाय जर पाहिला तर बैलाच्या पायाला सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने वेगवेगळी जी हाडे आहेत ती एकमेकांना जोडल्याचं काय होतं पाहायला भेटतं. त्याचप्रमाणे कोणाचं आहे मित्रांनो तर वटवाघळाचं चर्मपर म्हटलेलं आहे. म्हणजे वटवाघळाचा पायसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने दाखवला आहेत आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी हाडे अशा पद्धतीने जोडल्याचं पाहायला भेटतं आहे. त्याचप्रमाणे कोणाचा पाय घेतला आहे तर देवमाशाचा पर, म्हणजे आपण त्याला पंख म्हणूया, तर त्या पंखामध्ये सुद्धा अशा प्रकारची हाडे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात पहा. म्हणजे पंख म्हणतो आपण त्याला थोडक्यामध्ये. तर हे सर्व काय आहे मित्रांनो तर त्यामध्ये असणारं साम्य आहे ते या ठिकाणी तुम्हाला स्पष्टीकरण करून दाखवलेलं आहे. तर त्यालाच काय म्हणते त्यांनी शरीरशास्त्रीय पुरावे म्हटलेलं आहे. ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस म्हटलेलं आहे पहा. त्यालाच काय म्हणतो आपण? ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. तर शेजारील चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास मानवी हात, बैलाचा पाय
वटवागळाचा पंख व देवमाशाचा पर यांत वरवर पाहता कोणतेही साम्य नाही. तसेच प्रत्येकाच्या त्या त्या प्राण्यात असलेला उपयोगही वेगळा आहे, त्यामुळे त्यांच्या रचनेतही भिन्नता आहे. परंतु प्रत्येकाच्या अवयवांतील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत मात्र साम्य दिसून येते. जे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं मित्रांनो, प्रत्येकाची हाडं अशा पद्धतीने जोडलेली आहेत. आता प्रत्येकाचा जर भाग पाहिला तर प्रत्येकाचा भाग वेगवेगळ्या कारणासाठी वापरला जातो आहे. याचा पाहिला तर हा मानवाचा हात आहे, हा पाय आहे, हे त्याचे पंख आहे आणि हे काय आहे तर काय म्हटलेलं आहे त्याचं पर म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर त्याचे पंखच म्हणता येईल आपल्याला. आणि हा वटवागळाचा पाय दाखवलेला आहे, म्हटलेलं आहे चर्मपर म्हटलेलं आहे. तर प्रत्येकाचा काय उपयोग वेगवेगळा आहे, परंतु त्यांच्यामध्ये असणारी हाडांची रचना आपल्याला पाहायला मिळते. हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत काय पाहायला भेटतं मित्रांनो, आपल्याला दोन्ही ठिकाणी रचनेत आणि जोडणीमध्ये साम्य असल्याचं पाहायला भेटतं. म्हणजे हा त्यांच्या जोडणीमध्ये असणारा आणि त्यांच्या रचनेमध्ये असणारं जे साम्य आहे, हा त्यामागील शरीरशास्त्रीय काय आहे मित्रांनो, पुरावा असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. पहा, तर त्यांनी पुढे तुम्हाला अशा पद्धतीने काय सांगितलेलं आहे, जोड माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची भूशास्त्रातील कालगणना मापनाबद्दलची माहिती मिळवा व वर्गात सादर करावा म्हटलेलं आहे. भूशास्त्रीय कालगणना म्हणजे काय मित्रांनो, तर जमिनीची रचना कशा पद्धतीने केलेली होती, त्यावेळेसला पूर्वीचं जमिनीचं म्हणजे जीवसृष्टी कशी होती आणि ह्या सृष्टीवरती मानव कसा राहत होता, कड्या कापाऱ्यामध्ये कसा राहत होता, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या भूशास्त्रीय कालगणनेमध्ये अभ्यासायला भेटू शकते. आता त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पहा, आता याच्यात तुम्हाला एक प्रश्नसुद्धा विचारलेला आहे, जो साधा तुम्ही सहज उत्तर देऊ शकता. सजीवांच्या शरीरातील विविध अवयव कोणते कोणते आहेत, हात पाय आणि बाकीचे जे आहे डोळे नाक कान तोंड, हे सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो ह्या अवयवांमध्ये येतात, जे ऑलरेडी तुम्हाला इयत्ता 5वी पासूनची मुलंसुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. आणि दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे बा, शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का, तर पहा त्यांची अवयव आहे आणि शरीरातील प्रत्येक अवयव त्यास उपयोगी पडतो का, तर हो नक्कीच. आपल्या प्रत्येक अवयवाचा काही ना काहीतरी आपल्या जीवनक्रमामध्ये रोल असल्याचं आपल्याला पाहायला भेटतं. प्रत्येक अवयव परिपूर्ण जे आपलं जे शरीर आहे मित्रांनो, ते परिपूर्ण शरीर त्यातील एक भाग, आज आपल्याला असं वाटतं की माझ्या पायाचा माझ्या हाताचा मला काहीच उपयोग नाही, परंतु ज्या वेळेसला आपल्याकडं तो भाग नसतो मित्रांनो, त्या वेळेसला आपल्याला त्या भागाची किंवा एखाद्याचं जर बोट तुटलेलं असेल एखादं, तर त्याला त्या बोटाची थोडीशी का होईना खंत असते, कारण की त्याला ती कमतरता जाणवत असते. म्हणजे प्रत्येक काय आहे मित्रांनो, प्रत्येकाला त्याचा काय होतो त्याचा उपयोग असल्याचा आपल्याला पाहायला भेटतं. पहा, तर आपल्या पुढच्या पानावरती काय दिलेलं आहे ते पाहूया. तर अवशेषांगे म्हणजे काय किंवा त्याचे अवशेष कसे आपल्याला पाहायला भेटले, त्यालाच काय म्हणतो मित्रांनो, अवशेषांगे म्हणजेच काय व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतो मित्रांनो. पहा, आता हे वेगवेगळे जे ऑर्गन आहे त्या ऑर्गनचा आपल्याला आज काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. पहा, हे ऑर्गन कशा पद्धतीने आहेत आणि ते आपल्याला उपयोगी कसे पडतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, हे जे ऑर्गन आहेत पहा, त्यांनी म्हटलेलं आहे जे ऑर्गन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करू शकतो. तर हा जो भाग आहे मित्रांनो आपला जो अवशेषांगे म्हणजे वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय, तर तो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. नक्कीच आत्तापर्यंतचा भाग तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेला असेल. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता, कारण की हा जो भाग आहे मित्रांनो हा एकमेकांना जोडलेला भाग आहे. पुढचा आपल्याला चौथासुद्धा भाग अगदी व्यवस्थित घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ते कंटिन्यू पॉईंट घेता येईल. म्हणून आपण हा उर्वरित भाग आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. नक्कीच आपला आत्तापर्यंतचा भाग तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. सर्वांना ऑल द बेस्ट. त्याचप्रमाणे आपण आपल्या गणित विषयाचं किंवा इतर जे विषय आहेत त्या विषयांचा अभ्यास तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनेलवरती पाठवणार आहोत. याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये गणित असेल किंवा इतर जे विषय आहेत किंवा ह्याच विषयातील इतर जी प्रकरणं आहेत मित्रांनो त्यांच्या लिंक मी दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्याचासुद्धा अभ्यास करू शकता. चला मग, ऑल द बेस्ट. थँक्यू.